मित्रांनो, मी आता ऑफिसला चाललो होतो. त्या दरम्यान मला हे आजी चालत दिसले. तुम्ही यांची परिस्थिती पाहू शकता. त्यांना मी त्यांच्या घरापर्यंत सोडलेलं आहे. तर माझं असं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांचं असं म्हणणं आहे आजींचं. आजी, तुमचं पूर्ण नाव काय? पूर्ण नाव लक्ष्मीबाई वैद्यम आहे. लक्ष्मीबाई वैद्यम. आहे. भाड्याच्या घरात राहता का तुम्ही? काय मुलगा मुलगी? एकच आहे मुलगा. हां, मुलगा काय? मिशन. नाही, तुम्ही आता चालत म्हणजे खूप वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही चालत गेलतात. म्हणजे तुमची सायकल काय झाली? तुटले तर सगळं सत्यानाश केले. लवा लोखंड टाकलं. कोणतं देते का नाही का? रडू नका. काय काळजी करू नका. परमेश्वर आहे, काळजी करू नका. ठीक आहे, आपण प्रयत्न करू हे करायचं. काय प्रॉब्लेम नाही तुमचे. तुम्ही काय काम करता? पाचशे बिडी. काय म्हणता? बिड्या करतो. हां पाचशे बिडी करतो. हां. रिक्षेवर जातो. सायकलवर जात होतो. सायकल नाही चालली. 3 महिने झाले. तुटलं. मग आता चालत कसं जात आहे? रिक्षेवर जातो. साहेबा चौकमध्ये माप देऊन येतो. पाचशे बिडी. एक महिना एक वर्ष झालं इथे येऊन कालिकार म्हणा लागला. कुठं तर बघतो आम्ही घरी. बरं. नाही, तुम्ही आता उन्हात दिसला तर उन्हात खूप एकटं चालत यालतात म्हणून म्हणलं तुम्ही. म्हणजे मी बघितलं तुम्हाला, म्हणूनच तुम्हाला म्हणलं सोडावं घरी. काळजी करू नका, आपण काहीतरी बघूया. कुणाला हे करणं काय कळणार. रडू नका मावशी, रडू नका. कसं आहे, आपल्याला आहे कोण आहे, परमेश्वर आहे. काळजी करू नका, रडू नका. काय होत नाही. बघू, आपण प्रयत्न करून आपण तुम्हाला कोणाकडनं तर आपण हे करून तुम्हाला हे करू. हां, काळजी करू नका, रडू नका. हां, माहीत आहे मला, माहीत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल या आजींची परिस्थिती कशी आहे. मला आता थोड्या उशीर आजीनं खूपच वाईट वाटलं मला ह्या गोष्टीबद्दल की आजी असं एकदम अशा परिस्थितीत असं चालत येत आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की कृपया करून आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं फुल नाही फुलाची पाकळी आपण देणगी देऊन ह्या आजींना आपण एक सायकल देऊ असं मला वाटतं आहे. कुणाला काही बंधन नाही आहे. प्रत्येकजण आपल्या स्वेच्छेनं देऊ शकतो. नाही जरी दिलं तरी तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मला हेच परमेश्वराच्या चरणी सांगायचं आहे. आजींना ह्या वयात आता आजींना काम करावं लागतं. ते आजी बेड्या वळतात. ते भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटलं की आम्ही जे सोशल वर्क करतो आहे त्या माध्यमातून आजींना थोडीफार मदत केली आणि आपण हातभार लावला तर त्यांचंही जीवन सुखकर होईल आणि त्यांनाही आपली मदत होईल. असं त्याच्यामागं हा एकच हेतू आहे की ह्यांना मदत करावी. बाकीचे कुठलेही हेतू नाही आहे. आपल्या संस्थेमार्फत त्यांना मदत मिळाली तर त्यांच्या कार्यामध्ये आपण जर त्यांना मदत केली तर आपला एक पुण्याचा वाटा होईल असं मला वैयक्तिक वाटतं. मित्रांनो, मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो की तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल त्या हिशोबाने तुम्ही आजींना मदत करा. आपला आभारी आहे.